कोर्टात अर्जुनचं वक्तव्य आणि सगळा खेळच फिरला। तो म्हणतो साक्षी कुणाच्या रात्री आश्रमात होती, पण प्रिया म्हणते तसं काहीच नाही। म्हणजे खोटं कोण बोलते? विलाट समोर अर्जुन ओरडतो, विलासचा खून प्रियानेच केलाय। साक्षीचं नाव घेत तिला वाचवते प्रिया। महिपत गोंधळले, दामिनी हक्काची बाजू शोधते। आता प्रश्न एकच, खरं कोण आणि गुन्हेगार कोण? प्रिया खोटं बोलते का? साक्षीने खरंच खून केलाय का? हाच प्रश्न सगळ्यांसमोर। शेवटपर्यंत पहा, कारण खरी गोष्ट अजून उघडायची आहे। अर्जुन कोर्टात उघड करतो, प्रियाच्या कोणत्याही स्टेटमेंटमध्ये साक्षीचं नावच नाही। मग खुनाच्या वेळी ती कुठं होती? तेव्हाच तो साक्षीच्या मोबाईलचं लोकेशन आणि प्रियाचं खोटं समोर आणतो। सगळं कोर्ट हाजरतं। अर्जुन खरंच सत्य उघड करणार का, की कोर्टात साक्षीचा गुन्हा सिद्ध होणार? पुढच्या भागात अर्जुन समोर आणतो त्या नोटा, ज्यावर फक्त प्रियाचे बोटांचे ठसे। तो म्हणतो प्रियाने केवळ विलासचाच खून नाही, मधुभाऊंनाही मारण्याचा प्रयत्न केलाय। आणि मग प्रिया म्हणते साक्षीने गोळी झाडली होती। सगळे शॉक। साक्षी अपराधी ठरते का? पाहत ना, ठरलं तर मग आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला।